कोल्हापूर शहरात आज पुन्हा एक मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। हा मृतदेह वृद्ध महिलेचा आहे। शहरातल्या लक्ष्मीपुरी भागातल्या रिलायन्स मॉल जवळ हा मृतदेह आढळून आलाय। कोल्हापूर शहरात सध्या सिरियल किलिंग सारखे एकामागोमाग एक खून होत आहेत। 2 महिन्यांमध्ये शहरात 10 खून झालेत, त्यातले 7 खून हे डोक्यात दगड घालून करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर पोलिसांसमोर तपासाचं आव्हान निर्माण झालं आहे। काही क्ल्यूज पोलिसांना मिळाले, त्या दृष्टीनं ते प्रयत्न करतायत। काही संदर्भही त्या निमित्तानं त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत, त्याचा सगळा तपास करतील आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे पोलीस यामध्ये आरोपीला पकडण्यामध्ये यशस्वी होतील। भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण इथं 45 फूट उंचीचा जीर्ण जॅकवेलचा स्लॅब कोसळल्यानं यात काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झालाय। तब्बल 24 तासांनंतर मजुराचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला। यातून प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आलाय। 1975 साली बांधकाम केलेले जीर्ण अवस्थेतील जॅकवेल पाडण्याचं काम मंगळवारपासून सुरू होतं। 45 फूट उंचीचा जॅकवेलचा स्लॅब कोसळल्यानं काम करणारा उमरचंद पासवान याचा उजवा पाय कापला गेल्यानं तो जखमी झाला, तर विजय पासवान याचा ढिगाऱ्याखाली दाबला गेल्यानं मृत्यू झाला। IBN लोकमतनं काल नागपुरातील शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या अस्वच्छ टाक्यांची बातमी दाखवली होती। महानगरपालिकेनं मागील 3.5 वर्षांपासून या टाक्यांची साफसफाई न झाल्याचं दाखवलं होतं। या बातमीची दखल घेत महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी 12 जुलैपासून शहरातील सर्व 42 टाक्या एका महिन्याच्या आत साफ करण्याचे आदेश दिले आहेत। ITI कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी दिलेल्या माहितीमुळे महानगरपालिकेचे डोळे उघडले आणि टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार असल्याचे कोहळे यांनी सांगितलं। शिवसेना आज 47व्या वर्षात पदार्पण करते। आज सालाबादप्रमाणे मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडतोय। बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे। 47व्या वर्षात पदार्पण करताना शिवसेनेसमोर कधी नव्हे तितकी आव्हानंही आहेत।